डान्स बार कदापि कधीच चालवले नाहीत। आम्ही लोकांचे संसार कधी उद्ध्वस्त केले नाहीत। आम्ही लोकांचे संसार उभे केलेत। मी आता माझ्या भाषणात बोलणार आहे ते आम्ही मराठवाड्यामध्ये आत्महत्या थांबवायचं काम मी केलंय आणि म्हणून एखादा उद्धव ठाकरेचा चिनपाट वकील खोटी माहिती विधानसभेमध्ये देतोय, विधानसभेमध्ये डान्स बार म्हणून चुकीची माहिती देतोय आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचाही मी धिक्कार करतोय, त्याचा निषेध करतोय। आम्ही आयुष्यामध्ये असे धंदे केले नाहीत कधी। महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंशी चर्चा करणार आहेत। 20 वर्षानंतर ही चर्चा होणार आहे दोघांमध्ये। आम्ही एकत्र आलोय, राज आणि उद्धव एकत्र आल्या तर कुणाचा पोटसूळ उठतो का, काय प्रॉब्लेम आहे का असं नाही, पण राज ठाकरे अजून काय बोलत नाही। उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा हातात घेऊन बाबा मला भीक दे माझ्यासोबत ये माझ्यासोबत ये, हे एकन्मी कार्यक्रम त्याचा चाललाय ना। आले तर आनंद आहे। अरे पण मुंबईमध्ये मराठी माणसं शिल्लक आहेत किती? 12% मराठी माणसं शिल्लक आहेत। 50% मराठी माणूस शिल्लक होता। हा सगळा मराठी माणूस हा उद्धव ठाकरेने नालासोपारा वसई त्याच्या पुढे सगळा हलवला, मुंबईतून बाहेर पाठवला मराठी माणूस। हे पाप उद्धव ठाकरेंनी केलंय आणि आता कसला मराठी भाषेचं नाव घेत आहे। ज्या मराठी भाषेला या देशाचे पंतप्रधान यांनी अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेची मान उंचावली, न्याय दिला। एक तर शब्द बोला त्याच्यावरती, एक तर शब्द बोला आणि म्हणून हे फक्त राजकीय उद्याची भूमिका घेऊन फक्त महानगरपालिका आपल्या घशात कशी घालता येईल एवढ्यासाठी एक कर्मी कार्यक्रम चालू आहे। याला मुंबईतली जनता भीक घालणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर आपण पाहतोय रामदास कदमांनी या ठिकाणी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी हाती कटोरा घेतलाय आणि भिकेची मागणी ते करतायत। आम्ही कधी डान्स बार चालवला नाही असंही रामदास कदमांनी म्हटलंय।